आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी कल्याणमधून येते। कल्याण रेल्वे स्थानकात डिटोनेटर्स सापडलेत। एका बॉक्समध्ये 54 डिटोनेटर्स सापडल्यानं खळबळ माजली आहे। कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या बाहेर हे डिटोनेटर्स सापडले। रेल्वे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालंय। त्याचा कसून तपास केला जातो। यामागे घातपाताचा डाव होता का याची चौकशी केली जाते। कल्याण हे जंक्शन आहे। बाहेर गावी जाण्यासाठी इथून बऱ्याच एक्सप्रेस रवाना होतात। प्रचंड गर्दी या स्थानकांवरती असते आणि त्याला लागूनच असलेलं डोंबिवली हे स्थानक देखील सर्वाधिक प्रवासी संख्येचं स्थानक आहे। त्यामुळे इथे 54 डिटोनेटर्स सापडणं एक मोठी गोष्ट आहे। यामागे काही घातपाताचा डाव होता का याची चौकशी आता केली जाते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर बघतोय। 54 डिटोनेटर्स सापडलेत। 2 बॉक्समध्ये हे डिटोनेटर्स सापडलेत। त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्या संपर्कात आहेत। आतिश, काय अधिक तपशील? 3-3:30 वाजता एक फोन आला। कल्याण स्टेशन बाहेर 2 बॉक्स जे आहेत त्या बॉक्समध्ये काहीतरी आहे असं कळलं। त्याच्यानंतर स्थानिक जे रेल्वे पोलीस आहेत, स्थानिक पोलीस आहेत, त्यांनी लगेचच इथे घटनास्थळी दाखल झाले आणि बॉम्ब स्फोट जे पथक आहेत ते त्यांनी लगेच पाहणी केलं असता इथे लगेच ते जे बॉक्स आहेत ते ओपन केले। त्यानंतर कळलं की याच्यामध्ये जे डेटोनेटर आहे ते 54 डेटोनेटर आहेत। ते लगेचच ते इकडे घेऊन गेले। कल्याण जो रेल्वे स्टेशन हा महत्वाचा स्टेशन आहे। इथे रहदारीचा हा मुख्य रेल्वे स्टेशन आहे। हे जे बॉक्स आहेत हे केव्हा आलेले आहेत, कशासाठी आणलेले, कोणी ठेवलेले, हे सर्व तपास सुरू आहे। पूर्ण स्टेशन बाहेरचे आणि स्टेशनच्या आतले जे सीसीटीव्ही आहे ते सीसीटीव्ही नक्कीच तर पोलिसांकडून तपास केला जातोय। काही चौकशी केली जाते। धन्यवाद आतिश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।